मुंबई मुंबई ही अशी एक नगरी आहे जिच्या नावातच एक मोहिनी गाठली आहे, जिचे सर्वांनाच जिथे जायची ओढ लागलेली असते ती एक मुंबई। जसं सर्वसामान्य व्यक्तीला विमानात एकदा तरी बसावे असे वाटत असते, तसेच मुंबईत जाण्यासाठी सर्वच जण आतुर झालेले असतात। मुंबई आहे तरी कशी बघूया। मुख्य मुंबई मेन CST छत्रपती शिवाजी महाराज इथून दिसणारी मुंबई। असा संध्याकाळी फेरफटका मारूया या हिशोबाने घराच्या बाहेर पडलो तर जायचे कुठे, तर CST ला जाऊया। मुख्य CST जायचे कसे, तर बसने नाही चालतच 11 नंबरच्या बसने। ही आहे हेरिटेज बिल्डिंग इमारत CST ची। CST च्या समोर खालून आपणास पलीकडे रस्ता पार करण्यासाठी हा सबवे आहे। त्या सबवेच्या खालीच बरीचशी अशी दुकानं आपणास दिसतात, जिथे तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत म्हणजे मच्छरची बॅट ही सुद्धा आपणास इथे बघायला मिळते। सर्व काही कपडे, टी-शर्ट, लहान मुलांच्या खेळणी इत्यादी वस्तू आपणास घ्यायचे असतील तर इथे आहेत स्टॉल्स। पलीकडे रस्ते गेल्यावरती आपणास समोर दिसते ही अशी CST ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची बिल्डिंग। जायचे होते फिरायला, पण सुरुवात कुठून करायची हा विचार करत बसलो होतो आणि आजूबाजूचा भाग निहाळता छत्रपती शिवाजीच्या समोरच हे आराम वडापावचं सेंटर आहे, स्टॉल आहे। विचार केला चला हुतात्मा चौक आणि फ्लोअर फाउंटन या दिशेने आपली पावले वळवली। CST च्या बाजूलाच BPO आहे। हुतात्मा चौकच्या दिशेने जाता जाता आपणास इथे अशा असंख्य इमारती दिसतात, ज्या इंग्रजांनी बांधलेल्या आहेत आणि त्या अजूनही आहेत तशाच आहेत, म्हणजे त्याला जराही कुठेही काहीही त्याची हानी झाली नाही, एक वीट ही सरकलेली नाही। याचा अर्थ त्याचं तिकडचं बांधकाम किती मजबूत होतं हे आपल्याला यातून दिसतं। प्रत्येक इमारत इथली ही प्रेक्षणीयच आहे, बघण्यासारखी आहे। रविवार असल्या कारणाने इथे गर्दी कमी होती। तर हुतात्मा चौक आणि फ्लोरा फाउंटन हे दोन्ही शेजारीच आहेत। उजवीकडे हुतात्मा चौक तर डावीकडे फ्लोरा फाउंटन। या ठिकाणी अशी जागा केली आहे, तिथे बरेचसे पर्यटक इथे येऊन बसतात, फोटो काढतात। इथे आहेत 105 हुतात्म्यांची नावं इथे लिहिलेली आहेत। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी 105 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले, त्यांचं हे स्मारक इथे बनलेलं आहे। अजूनही कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करू शकत नाही, त्याची आठवण करून देणारी ही जागा। इथे फ्लोअर फाउंटनची माहिती इंग्लिशमध्ये आणि इथे बाजूला आहे ती मराठीमध्ये।
इथे हुतात्मा चौकच्या बाजूला शेजारीच अशी ज्योत तुम्हाला प्रज्वलित झालेली दिसते. ती HP वाल्यांकडून वाटते. HP गॅस. अहोरात्र ही ज्योत तेवत असते आपल्या हुतात्म्यांचं एक आठवण म्हणून. तर इथे पुढेच जवळ आहे ते BSCची बिल्डिंग. BSCची बिल्डिंग म्हणजे आपणास आठवतो तो 1992चा स्कॅम, हर्षद मेहता घोटाळा. इथे बरेचसे गुंतवणूकदार इथे डोळे लावून बसलेले असतात. खरंच शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. तो तुम्ही नक्की शिका असं माझं मत आहे. तर इथून निघाल्यावरती आपणास दिसतात ते हे असे कॉमन मॅन. इथून मला जायचे होते पुढे चर्चगेटला. जाता जाता इथे सेंट थॉमस चर्च आपणास बघायस मिळाले. प्रशस्त असं मोठं चर्च इथे होतं. अण्णा इडलीवालेचं दुकान, स्टोर. नक्षीकाम बघा तर चर्चगेट बिल्डिंगच्या इथे लिहिलं आहे. ते काय असेल त्या काळी. अशा इथे कितीतरी बिल्डिंग्स होते, इमारती होत्या आपणास बघायस मिळतात की ज्या खूप सुरेख आहेत, बघण्यालायक आहेत. तर इकडे मुंबईतले मुख्य आकर्षण आहे ते नरिमन पॉईंट. नरिमन पॉईंटला जाण्यासाठी मी इथून निघालो ते सरळ चर्चगेटच्या दिशेने. चर्चगेटच्या दिशेने मला अशी मध्ये मध्ये असं वास्तू दिसल्या ह्या. आणि चर्चगेट स्टेशनच्या समोरच तुम्हाला दिसेल ते दिमागात उभे असलेले इरोस थिएटर. अजूनही छान स्थितीमध्ये आहे. इथे पुढे आपल्याला इथे आईस्क्रीमवाला दिसतो. गर्दी खूप होती इथे. तर इथे नरिमन पॉईंटला सिग्नल ओलांडण्यासाठी बरीचशी गर्दी होती, जमली होती. कारण की संध्याकाळ होऊन गेली होती. सूर्यास्त झाला होता. ढगांमुळे तो दिसत नव्हता. जाऊ की नको पलीकडे क्रॉस करून लोक सिग्नलची वाट बघत होती. कारण ऑलरेडी त्यांना उशीर झाला होता. तर कधी एकदा जाऊन मी तिकडे त्या नरिमन पॉईंटच्या कठड्यावरती बसतो असं सर्वांना झाले होते. संध्याकाळचे वाजले होते 6:30. पाऊस तर पडून गेला होता, आता नाही आहे. पण मुंबईला पावसामध्ये या ठिकाणी नरिमन पॉईंटला खूप उंच अशा लाटा उसळत असतात. या लाटा या दगडांवर आपटून त्यांचे शिंतोडे अंगावर झेलण्यासाठी ते पर्यटक येतात. पण पोलीस बांधव त्यांना थोडा सुरक्षेच्या कारणास्तव इथे येण्यास थोडी मज्जाव करतात, बंदी घालतात. तर आता पाऊस नसल्या कारणाने आणि समुद्रसुद्धा थोडा शांत असल्या कारणाने इथे बरेचसे पर्यटक येऊन बसलेले आपल्यास दिसतात. पूर्ण तो कठडा हा एंडपर्यंत भरलेला दिसला मला. त्यात हा सुद्धा नरिमन पॉईंटला आला आहे. संध्याकाळच्या वेळेला या समुद्रकिनारी येऊन या निवांत ठिकाणी बसण्याची काही मजा काही औरच. समुद्र नुसतं निहाळत राहावा आणि त्यांच्या लाटांचा आवाज फक्त ऐकत राहावा असेच वाटते. नरिमन पॉईंटच्या शेजारी हे असे
हॉटेल्स, भव्य असे हॉटेल्स आपल्याला बघायला दिसून येतात. इथे बग्गी तुम्हाला दिसली, इलेक्ट्रिक बग्गी. पूर्वी ज्या घोडागाडीला चालायच्या त्या आता इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर त्यांचं झालं आहे. आणि हा आहे नरिमन पॉईंटचा एंड. ह्याच्या पुढे द एंड, रस्ता बंद आहे. ह्या इथे सुपरहिट फिल्म मुन्नाभाई MBBSचं इथे शूटिंग झालं होतं. तुम्हाला आठवत असेल तो शॉट, विचार करा, आठवा तो. नरिमन पॉईंटच्या एंडवरून दिसणारा असा हा वर्तुळाकार समुद्र, ज्याला वरती म्हाताऱ्याच्या बूटवरून आपण बघितला असताच आपल्याला तो क्वीन्स ऑफ नेकलेस ऑफ क्वीन असा दिसतो. थोडा अंधार पडल्यावरती हा नरिमन पॉईंट हा काही असा दिसतो रात्रीच्या प्रकाशात. समोरचा नजारा पाहता पाहता असं वाटलं आता रात्र झाली आहे, आता निघावे लागेल. निघताना सुद्धा बरीच गर्दी होती. तेवढीच गर्दी परत त्या नरिमन पॉईंटवर येताना दिसली, कारण की मुंबई कधीच झोपत नाही. तर इथे भेटलं आपल्याला जाता जाता स्टेशनला, CST स्टेशनला परत निघालो तर इथे आहे बॉम्बे जिमखाना. आणि पोचलो एकदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेन बिल्डिंगकडे, जी रात्रीची झगमगाटामध्ये जी काही दिसते त्याचं रूप आपल्या समोर दिसतेच आहे. बघा कशी नटलेली आहे. तर आता मी तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि परत भेटू माझ्या अशाच सकाळी छोट्याशा एका कुठेतरी भटकंतीला जाऊ, कुठेतरी फिरू, तेच तुमच्यासमोर दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. चला, माझ्या भेटू आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.